जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आबा काळे 292. तर मित्रांनो, आज मी या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी मी पोलीस भरतीची तयारी करायचो. तर आता तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी गोळा पण आहे काय, त्यानंतर त्या तिकडे वर्कआउटचं पूर्ण सिंगल बार आहे, त्यानंतर हे आमचं ट्रॅक आहे आणि या ठिकाणी आम्ही पोलीस भरतीची तयारी करायचो. तर खूप जण मला आता विचारतात की नवीन भरती कधी निघणार आहे आणि नवीन भरतीची काय अपडेट आहे. तर आज मी बघतोय काय अवस्था आहे. आता मुंबईच्या पेपरला तर सर्वच काय क्वालिफाय झालेले नाहीत, मला पण माहित आहे. आमच्या गावामध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो 2020-19 त्यावेळी जेव्हा प्रॅक्टिस करायचो याच ग्राउंडवरती मी प्रॅक्टिस केलेली आहे आणि तेव्हा 20 ते 25 पोरं दररोज प्रॅक्टिसला असायची बरं का. 20 ते 25 मुलं या ठिकाणी ग्राउंडला असायचे, रोज रनिंग करायची, प्रॅक्टिस करायची. पण आज बघायला गेलं तर एक सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी मला दिसला नाही, एक सुद्धा पोलीस भरती करणारा पोरगा या ठिकाणी दिसला नाही. तर कसं आहे माहितीये का मित्रांनो, जर आपल्याला पोलीस भरती असं क्षेत्र आहे, या ठिकाणी आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला सातत्य खूप गरजेचं आहे. काही जणांचे कसं असते माहितीये का, पोलीस भरतीची काहीतरी अपडेट आली की त्यानंतर आपण ग्राउंडची तयारी चालू करतो. परंतु असं केल्यानं भरती होत नाही, असं केल्यानं आपला वेळ वाया जाणार आहे. करायचं तर 100% करा. कारण आता बघा तुम्ही, एवढं मोठं असं ग्राउंड आहे, या ग्राउंड वरती पोरं प्रॅक्टिस करायची आणि मी पण या ठिकाणीच प्रॅक्टिस करायचो. असं नाही की मी खूप दिवसांनी हे असे नवीन ठिकाणी आलोय, या ठिकाणीच मी प्रॅक्टिस केलेली आहे आणि या ठिकाणीच प्रॅक्टिस करून मी भरती झालेलो आहे, या अशा ग्राउंड वरतीच. फक्त सांगायचं एवढं की तुम्ही आपलं सातत्य ठेवावे. बघा कशा प्रकारे गवत वगैरे कुसळ वाढलेली आहे. हा म्हणजे काय, आपण फक्त भरती आल्यानंतर फक्त तयारी चालू करतो, असं केल्यानं भरती होत नसते. त्यासाठी आपलं सातत्य असणं गरजेचं आहे. 2-3 वर्ष पोलीस भरती क्षेत्रामध्ये कंटिन्यू द्यावी लागते ती. असं नाही की थांबत थांबत पेपर आला की मग अभ्यास करायचा, ग्राउंड आले की मग अभ्यास करायचं, भरतीची काय अपडेट दिसली की मग ग्राउंड चालू करायचं. असं केल्यानं कधीच भरती नाही होत. त्यासाठी आपल्याला रोज ग्राउंड वरती घाम गाळावाच लागणार आहे. एक शेतकऱ्याचं उदाहरण घ्या काय मित्रांनो, शेतकरी आणि भरती करणारा याच्यामध्ये काहीच फरक नाही. का सांगतो तुम्हाला, आता एक सध्या कांद्याचं सीझन चालू आहे. काय कांदे लावते ते शेतकरी, कांदे लावते ते, तर प्रत्येक वर्षी कांद्याला भाव भेटतेच असं नाही. परंतु आपला शेतकरी राजा काय दररोज प्रत्येक वर्षाला कांदे लावतोच. कॉम्पिटिशन भरपूर असते, शेतीमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. कोणाची जमीन चांगली असते, कोणाची पडीक असते, कुणाचे चांगलं पाणी असते शेतामध्ये, कुणा शेतामध्ये पाणी नसते, कमी पाण्याचं प्रमाण असते. तरी सुद्धा शेतकरी थांबत नाहीत, आपलं प्रयत्न करते ते. प्रत्येक वर्षी पीक घेते ते आणि त्या पिकामध्ये कधी चांगलं उत्पन्न होते, कधी लाट लागली तर चांगली लागते. गेल्या 2-3 वर्षाखाली बघितलं तर एका एका शेतकऱ्यांना एवढा पैसा मिळाला कांद्यामध्ये की चांगला पैसा मिळाला. काही शेतकऱ्यांना नाही म्हणजे भाव भेटत नाही, तरी सुद्धा ती शेतकरी करत राहते. ती सातत्य असते शेतकऱ्यांमध्ये. पण आपण पोलीस भरती करणारा शेतकरी यांच्यामध्ये काहीच फरक नाही. आपण पण आपल्या पण पिकाला भाव भेटणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला ही जमीन आपली म्हणजे आपलं शरीर, जसं शेतकरी जमीन कसतो ना, तसं आपल्याला आपल्या शरीरावरती काम करायचंय, आपल्या माइंडसेट वरती काम करायचंय, आपल्या ग्राउंड वरती अभ्यासावरती काम करायचंय, ते सातत्यानं करायचंय. मला एवढं सांगायचंय की मी खूप दिवसांनी या ग्राउंड वरती आलो होतो, खूप जुन्या आठवणी आहेत त्या. म्हणलं यावं या ग्राउंड वरती, बघावं आपली मुलं वगैरे भरती करणारे कोण आहे असेल तर त्यांना भेटावं. परंतु आज असं बघायला भेटलं की या ठिकाणी एक सुद्धा विद्यार्थी भरती करणारा किंवा तयारी करणारा मला आढळला नाही. आणि वाईट वाटलं की बाबा, मी भरती करत असताना 20 ते 25 पोरं या ठिकाणी ग्राउंड वरती असायची आणि आज एक सुद्धा भरती करणारा पोरगा या ठिकाणी दिसत नाही. भले खूप जणांनी अकॅडमी वगैरे जॉईन केल्या असतील तर चांगली गोष्ट आहे, परंतु एवढंच मला सांगायचंय की आपलं सातत्य ठेवा. पुढची भरती निघणारच आहे, 1-2 वर्ष लागतील भरतीला किंवा काय 6 महिन्यात निघल. परंतु मला एवढं सांगायचं की आपलं सातत्य ठेवा. पुढच्या भरतीची वाट बघू नका. त्या भरतीसाठी आधीच प्रिपेअर व्हा, तुम्ही तयार व्हा, पूर्णपणे तयार व्हा. आणि जेव्हा भरती येईल ना त्यावेळेस काम झालंच पाहिजे. मग पुढची भरती कधी येणार असं प्रश्न नका विचारू की पुढची भरती कधी होणार, कधी होणार, कधी होणार. पुढची भरती 6 महिन्यात होणार आहे, 1 वर्षात होणार आहे, 2 वर्षात होणार आहे, परंतु होणार नक्कीच आहे. कारण
प्रत्येक वर्षी ज्या जागा रिक्त होत्या त्या, आपण आता काही दिवसापूर्वीच एक बातमी बघितली असेल की रिक्त पदांची यादी प्रत्येक पोलीस स्टेशन मधून मागवलेली आहे. तर प्रत्येक वर्षी रिक्त जागा ह्या होतच असते त्या, आणि सरकारला भरती ही घ्यावीच लागते. त्यामुळे 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण ज्यांना खरंच भरती व्हायचं ना त्यांनी आपलं सातत्य ठेवावं, एवढंच मी सांगू शकतोय. बाकी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं सातत्य ठेवा, अभ्यास ग्राउंड चालू ठेवा. जय हिंद.